नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटासा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भेटला नाही, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भेटलाय, 2025 चा पीक विमा भेटलाय, पण कमी प्रमाणामध्ये भेटलेला आहे। आता कोण्या कोण्या पिकाचा पीक विमा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांना भेटला नाही त्यांना कधी हा पीक विमा वाटप होणार या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025 चा जो काही पीक विमा होता तर तो पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप झाला, ज्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच राज्यातल्या 29 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वितरण झालं। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही, जसं की लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचं वितरण झालेलं नाही। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास 370 कोटींचा पीक विमा मंजूर आहे, परंतु तो वितरण झालेला नाही। याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलेला नाही। याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्हा असेल, याही जिल्ह्यामध्ये अद्यापही पीक विम्याचं वाटप झालेलं नाही। याचबरोबर विदर्भामध्ये बुलढाणा असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल किंवा गडचिरोली असेल किंवा विदर्भातले आणि पूर्व विदर्भातले इतर जिल्हे असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप 2025 चा पीक विमा वितरण बाकी आहे। यासारख्या जिल्ह्यामध्ये मग या शेतकऱ्यांना पीक विमा या जवळपास 5 जून पर्यंत पीक विमा भेटणार आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होताना आपण पाहत आहोत, जसं की सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, कांदा असेल, या सर्व पिकांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। फक्त कपाशी आणि तूर या दोन पिकांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तुरीचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, जसं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरीचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेलं आहे, परंतु महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये तूर आणि कपाशीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे, वेटिंग दाखवत आहे। आणि ते कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होऊन उर्वरित पिकासाठी पीक विमा आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही खरीप 2025 चा पीक विमा भेटला नव्हता तर तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे। आता तुम्हाला तर माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून किमान 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार अशी माहिती स्वतः त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। आणि त्या प्रकारे जसं की नांदेड जिल्हा असेल, हिंगोली असेल, यासारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटला। जसं की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा वितरण झालं, परंतु याच जिल्ह्यामध्ये कपाशी आणि तुरीचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता, त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही। त्यांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे आणि कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन लवकर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे जे काय आहे तर ते होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कोण्याच पिकाचा एकही रुपया भेटला नाही तर त्या शेतकऱ्यांना 5 जून पर्यंत खरीप 2025 चा पीक विमा भेटणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये 370 कोटीच्या जवळपासचा पीक विमा मंजूर झालेला आहे। विमा कंपनीच्या खात्यामध्ये हा पीक विमा ट्रान्सफर केलेला आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा किंवा शासनाच्या माध्यमातून हे 370 कोटींचा पीक विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचे निर्देश किंवा जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून सुद्धा खरीप 2025 चा पीक विमा वाटप करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिलेले आहेत, परंतु तो अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण झालेला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमामध्ये आहेत की हा पीक विमा आम्हाला भेटणार का नाही भेटणार, किंवा मागच्या वर्षीप्रमाणे किंवा मागच्या 4-5 वर्षाच्या प्रमाणे आम्हाला कोर्टातच धाव घ्यावी लागेल असं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर तशा पद्धतीचं कुठले होणार नाही। 5 जून पासून धाराशिव असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप 2025 च्या पीक विम्याचं वाटप हे जे काय आहे ते होणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला होता, जसं की नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा घ्या ज्याच्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना भेटला होता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पीक विमा येणार का? तर ज्या शेतकऱ्यांना पूर्णपणे त्यांची रक्कम भेटलेली असेल
तर त्यांना डबल पीक विमा येणार नाही. पण ज्यांची रक्कम विमा कंपनीकडे बाकी म्हणजे काही शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये वितरण होत असते, कारण की पोस्ट कापणीचा आणि काढणीचा अहवाल वेगळा असते. मग त्यांना दोन्ही जर पीक विमा एकत्र भेटला असेल तर त्यांना भेटणार नाही. आणि ज्यांना कापणी अंतर्गतच्या अहवालानुसार पीक विमा भेटला पहिला टप्पा, पण कापणीच्या अंतर्गतचा अहवाल जर राहिला असेल, काढणी कापणी पश्चात नुकसान जे काय असतं त्यानुसार जर त्यांचा दोन्ही टप्पे भेटले असतील तर त्यांना भेटणार नाही. एकच टप्पा भेटला असेल तर त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पीक विमा भेटणार आहे, अशी एक माहिती सध्या आपल्याला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.